आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण जाणून घेतोय। डोंबिवलीमध्ये सुद्धा अशोक खरात सारखं प्रकरण उजेडात आलेलं आहे। लग्न होत नसलेल्या तरुणीच्या वडिलांची फसवणूक करण्यात आली आहे। मुलीचा दोष उतरवण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला फसवलं गेलंय। दीपक सावंत नावाच्या आरोपीला या संदर्भात अटक करण्यात आली आहे। पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मीची नाणी सुद्धा हात चलाखीने त्यानं घेऊन टाकली आहे। दागिने नाणी बदलून त्यानं मग खोटं ब्रेसलेट आणि चांदीची नाणी दिलेली आहे। तर डोंबिवलीमध्ये सुद्धा खरात सारखं प्रकरण समोर आलंय। खरात ज्या पद्धतीने लुबाडणूक करायचा, लोकांना फसवायचा, त्याच पद्धतीने लग्न होत नसलेल्या तरुणीच्या वडिलांची फसवणूक करण्यात आलेली आहे। मुलीला दोष आहे असं सांगितलं गेलं आणि तो दोष उतरवण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला फसवलं गेलेलं आहे। दीपक सावंत नावाच्या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर दीपक सावंत नावाचा आरोपी या प्रकरणात आता अटकेत आहे। तो पीडितांकडून सोन्याचं ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मीची नाणी घ्यायचा आणि ते घेतल्यानंतर हात चलाखीने ते दागिने तो खोटे बनवून त्यांना परत द्यायचा।